आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। उल्लासनगर पैनल क्रमांक 15 से हाल ही में निर्वाचित शिवसेना के नगर सेवक अरुण आशान, अमर जग्यासी, नितिन सपकाले व निखिल पाटिल ने पूनम होटल से सतरामदास हॉस्पिटल तक प्रस्तावित सड़क निर्माण कार्य का दौरा किया। दौरे के दौरान स्थानीय नागरिकों ने क्षेत्र में सड़क की बदहाल स्थिति व पानी की समस्या को लेकर अपनी परेशानियां रखी। इस पर नगर सेवकों ने जल्द से जल्द सड़क निर्माण कार्य पूरा होते ही और क्षेत्रवासियों की पानी की समस्या का स्थायी समाधान करने का आश्वासन दिया। नगर सेवकों ने संबंधित अधिकारियों से समन्वय कर कार्य में किसी भी प्रकार की लापरवाही बर्दाश्त न करने की बात कही। इस अवसर पर भाजपा के युवा नेता योगेश म्हात्रे व सूरज कारकर भी उपस्थित रहे। स्थानीय नागरिकों ने नवनिर्वाचित नगर सेवकों का आभार व्यक्त किया। ते पूनम हॉटेल या रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे आणि कालच महापौर या पदासाठी फॉर्म भरला आणि आज तुम्ही रस्त्याची पाहणी घेऊन चालू झाली, काय सांगणार? बघा, निवडणुकीला फॉर्म भरल्यानंतर लोकांना काही आश्वासनं दिली होती। एमईमार्डीच्या माध्यमातून ह्या रस्त्याचं काम चालू असताना 50 मीटर आतमध्ये रस्ता बनवून कनेक्टिव्ह रस्ता बनवायचा हे असं त्या एमईमार्डीच्या क्लॉजमध्ये आहे। परंतु हा रस्ता आम्ही पुढेपर्यंत गुरुद्वारापासून सतरामदास हॉस्पिटलपर्यंत नेतो आहोत आम्ही, आणि इथे बऱ्याच वर्षापासून ब्लू पाईपलाईन पण टाकलेली नाहीये। पाण्याच्या लाईनीची अवस्था तुम्ही काय ते बघा, समोर रस्त्यामध्ये डीपी आहे, त्यामुळे असलेला तिथला कचरा। आता हे सगळं करण्याची जबाबदारी लोकांनी आम्हाला दिली। आता आम्ही निवडून आल्यानंतर काल महापौराचा फॉर्म भरला, महायुतीचे महापौर उपमहापौर आता होत आहेत, परंतु नागरिकांनी निवडून दिलेले आम्ही नगरसेवक, आमची जबाबदारी आहे की ह्या पॅनलमध्ये असलेल्या प्रत्येक कामाची पाहणी करायचं। आम्हाला निवडून दिल्यानंतर दुसऱ्या दिवशीच आम्ही कचऱ्याची साफसफाईला सुरुवात केली होती। मी लोकांना शब्द दिला होता आम्ही सगळ्यांनी की आम्ही निवडून आल्यानंतर दुसऱ्या दिवशीच आम्ही कामाला लागू, आणि त्याचा प्रत्यक्ष म्हणजे आज बघाल तुम्ही की सतरामदास हॉस्पिटलला ब्लू पाईपलाईन टाकण्याचं काम सुद्धा आता चालू होणार आहे, ड्रेनेजचं काम पण चालू होणार आहे, आणि त्या लगोलग त्याबरोबर सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं काम चालू होणार आहे। मला असं वाटतं की आता लोकांनी, जनतेने आमच्यावर विश्वास दाखवून नाकाम लोकांना घरी बसून काम करणाऱ्या लोकांना निवडून दिले, तर मला असं वाटतं आता काम करणारे आम्ही 14 जण आहोत आणि ह्या प्रभागामध्ये नक्कीच तुम्हाला विकास दिसेल।